रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रामकृष्ण हरी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधने रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना करावे भोजन तुझे पात्री करावे भोजन तुझे पात्री करावे भोजन तुझे पात्री चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना चिंतामणी देवा गणपती सियाना करावे भोजन तुझे पात्री करावे भोजन तुझे पात्री करावे भोजन तुझे पात्री देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी अभिमान भीतरी नागवलो अभिमाना भितरी नागवेलो अभिमाना भितरी नागवेलो वाण वेळ झाला शिळे झाले अन्न
वाढवेळ झाला शिळे झाले अन्न वाढवेळ झाला शिळे झाले अन्न वाढवेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ते तटस्थ ब्राह्मण बैसले तटस्थ ब्राह्मण बैसले देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी अभिमान भीतरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते कामळे देवा तुमच्या सुकृते का म्हणे देवा तुमच्या सुकृते कामळे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी आणि न त्वरित मोरयासी आणि न त्वरित मोरयासी देव म्हणे तुकया एवढी कैसे थोरी देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी देव म्हणे तुकया एवढी कैसे थोरी देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी अभिमान भीतरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमार गोपार कुमारी गोपार कुमार गोपार कुमारी 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 विठ्ठल 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 चिंतामणी देवा गणपती सियाना करावे भोजन तुझे पात्री देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भीतरी नागवलो वाडवेळ झाला श्रेय झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ती देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भीतरी नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयाशी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भीतरी नागवलो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी दिलेला सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचं शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचे गुरु विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा चिंतामणी देवाशी संवाद साधलेला 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सभेसाठी निवडलेला आहे. आज खऱ्या अर्थाने गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि आजच्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होत असतं.
बऱ्याच ठिकाणी आपण सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा मोठमोठ्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं पाहत असतो. आणि म्हणून या गणपती बाप्पाची महती खऱ्या अर्थाने आजच्या कीर्तनामधून आपण खऱ्या अर्थाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा असा विचार पडतो की आपल्या हिंदू समाजामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देवदेवता आहेत, पण कुठल्याही देवदेवतेची मृत्यू लोकामध्ये सलग 10 दिवस प्राणप्रतिष्ठा करून उपासना करणारी एक गणपती बाप्पा सोडलं तर इतर देवदेवतांची नाही आहे. मग गणपती बाप्पाची 10 दिवस उपासना का करायची, का 10 दिवस गणपती बाप्पाची मृत्यू प्राणप्रतिष्ठा करायची, याच्या पाठीमागं शास्त्र काही दडलेलं आहे का? तर ते आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही परंपरा कधी सुरू झाली, तर परंपरेचा जर विचार केला तर अलीकडच्या कालखंडामध्ये आपण कोणालाही जरी विचारलं की 10 दिवस गणपती उत्सव कसे सुरू झाले, कोणी सुरू केले, सरसकट लोक लोकमान्य टिळकांचं नाव घेतात. आणि घेतलं पाहिजे. म्हणजे जी प्रथा परंपरा जी काही मागं पडलेली होती, समाज एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून लोकमान्य टिळकांनी आपल्या, विशेष करून पुण्यामध्ये त्याची सुरुवात झाली. गणपती बाप्पाचा 10 दिवसाचा उत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव लोकमान्य टिळकांनी खऱ्या अर्थाने सुरू केले. पण लोकमान्य टिळकांनी हे सुरू करण्याच्या पाठीमागं त्याने शास्त्रपुराणाचा आधार घेतला आणि मग खऱ्या अर्थाने त्याची ती सुरुवात करून दिली. मग शास्त्रपुराणाचा याच्यामध्ये आधार नेमका काय, तो खऱ्या अर्थाने पाहण्याजोगता आहे. विठाला विठाला कृतयुगामध्ये देवांतक आणि नरांतक असे 2 दानव खऱ्या अर्थाने मृत्यू लोकामध्ये नरांतक आणि स्वर्गामध्ये देवांतक असे 2 दानव, पृथ्वीचं सगळं राज्य या नरांतकाच्या ताब्यामध्ये होतं आणि स्वर्गाचं राज्य देवांतकाच्या ताब्यात होतं. म्हणजे देवांचा अंत करणारा देवांतक आणि पृथ्वीवर नरांचा अंत करणारा नरांतक अशी नावं सुद्धा त्यांची फार विचित्र आहेत. आणि सगळे हे आर्यव्रत, पूर्वी आर्यव्रत या भूमीला म्हटलं जायचं, हे आर्यव्रत त्या ठिकाणी नरांतकाने ताब्यात घेतलेलं होतं. आणि म्हणून अर्थात सरळ आहे, जेव्हा ज्याची सत्ता येते त्याच्याप्रमाणे वागावं लागतं. मग त्यांची सत्ता, त्यांच्या सत्तेमध्ये देवपूजा वर्ज्य. मग त्यावेळेला लोकांची इच्छा होती, इच्छा म्हणण्यापेक्षा आमची परंपराच आहे, आमचं शास्त्र ते सांगत आहे, परंतु यांनी सगळ्या देवपूजा बंद पाडल्या. आता देवपूजेचं फळ नेमकं काय आहे? मृत्यू लोकात आपण जर देवपूजा केली, यज्ञयाग केले, अभिषेक घातले, तर याचं बळ खऱ्या अर्थाने देवतांना मिळत असतं. आणि देवतांकडून आपल्याला पूजा घातल्याबद्दल किंवा अभिषेक केल्याबद्दल, यज्ञयाग केल्याबद्दल देवतांकडून आपल्याला कृपा आशीर्वाद खऱ्या अर्थाने प्राप्त होत असतो. मग आता मृत्यू लोकामध्ये जर यज्ञयाग बंद झाले, पूजा बंद झाल्या, अभिषेक बंद झाले, तर देवांना मिळायचं बळ कमी झालं आणि परिणाम देवांतकांनी स्वर्गावरचं राज्य मिळवलं. देवांचा त्या ठिकाणी पराजय झाला, इंद्राचं सिंहासन गेलं, म्हणजे देवांचं राज्य गेलं. पण तिकडे देवांतकाची सत्ता, मृत्यू लोकामध्ये म्हणजे आर्यव्रतामध्ये नरांतकाची सत्ता आहे. आणि मग अशा वेळेला देव सगळे भयभीत झाले आणि देवादिदेव महादेवांकडे साकडं घातलं. त्यावेळेला महादेवांनी सांगितलं, तुमच्या या समस्येचं समाधान माझ्याकडे होणार नाही, याच्याहून मार्ग काढणारा एकच आहे की ज्याला आम्ही विघ्नहर्ता समजतो, त्याच्याकडे तुम्हाला जावं लागेल. मग इंद्रादी सगळे देव गणपती बाप्पाची आराधना करू लागले. गणपती बाप्पाची सर्व देवदिकांनी त्या ठिकाणी आराधना केली. आराधना केल्यानंतर गणपती बाप्पाने सांगितलं, तुमचं हे विघ्न मी दूर करेल, पण त्यासाठी उचित समय आला पाहिजे. समयाशिवाय काही होत नाही. बऱ्याच वेळेला पहा तुम्ही, आपण असं सहज बोलून जातो, वेळ आली होती पण काळ आला नव्हता. काळ एकदाच येतो, तो पुन्हा पुन्हा येत नाही, पण वेळ आली नव्हती, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या गणपती बाप्पाने सांगितलं, समय आल्याशिवाय काही गोष्ट घडत नाही. तो समय येणार कसा, देवांना विचार पडला. मग गणपती बाप्पाने सांगितलं, मला तुम्ही विघ्नहर्ता म्हणता, माझ्यावर विश्वास ठेवता, माझी आराधना करता, तर माझ्या या वचनावर पण विश्वास ठेवा. वेळ आली पाहिजे आणि वेळ आल्यानंतर तुम्हाला या संकटातून मी दूर करणार आहे. कारण मी कोण आहे? मी सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे. सुख देणारा पण आहे आणि असलेलं सुख दुःख घालवणारा पण आहे. माझ्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. सर्व देवांनी गणपती बाप्पाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि बाप्पावर विश्वास ठेवून आहे त्या परिस्थितीमध्ये एक एक दिवस मोजत होते.
पहा, एखाद्या वेळेला कठीण प्रसंग असल्यानंतर आपण म्हणतो एवढी रात्र उजडली पाहिजे, पण ती रात्र उजडतच नाही लवकर, असं संबंधित व्यक्तीला वाटतं. रात्र 12 तासाने उजडतेच, ती काही बदलत नसते. पण मानसिकता आपली तयार झालेली असते, कधी रात्र उजडेल, कधी रात्र उजडेल, ती तेव्हाच उजडत असते. तुम्ही म्हटले थोड्या घटकेने उजडावी, तर ते नाही उजडत, ती तिच्या टायमिंगलाच उजडणार आहे. पण ती रात्र मोठी वाटते त्या समयाला, ती मुळात मोठी नसते. कारण आपल्या डोक्यात सतत ही रात्र कधी उजडेल, ही रात्र कधी उजडेल. तसं देवांच्या मनात सारखं हे दिवस कधी जातील, हे दिवस कधी जातील, हे दिवस कधी जातील. बऱ्याच वेळेला कधी कधी असा एक प्रसंग निर्माण होतो. पहा, काही लोकांकडं अमाप संपत्ती असते, काही लोकांकडं काहीच नसतं. अशा लोकांनी आधारासाठी एक शब्द घ्यायचा, ज्याच्याकडं नाही त्यांच्यासाठी सांगतो, हेही दिवस जातील. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, ज्याच्याकडं काही नाही आहे त्याच्यासाठी तेच वाक्य वापरलं जावं, आणि ज्याच्याकडं भरपूर आहे पण तो माजाटलाय, उन्मत्त झालाय, त्या दोघांसाठी एक वाक्य तुला द्यायचं आहे मला. अर्जुन म्हणलं अवघड आहे, ज्याला नाही त्याच्यासाठी पण, आहे त्याच्यासाठी पण, हे तुला अवघड वाटतंय. भगवंतांनी सांगितलं, मग इतक्या दिवस माझ्यासोबत काय करत होता, नुसतं जेवत होतं काय, माझ्यासोबत राहून तुला काही सुचलं नाही का? ते म्हणले तुमची कृपा असेल तर सुचेल ना. भगवंतांनी सांगितलं, माझी कृपा आजही आहे, उद्या आहे, परवाही राहणारच आहे. म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ सतत माझी कृपा तुमच्यावर आहेच. अर्जुनावर आहे म्हणजे तुमच्या माझ्यावर पण आहे. भगवंताची कृपा झाली. अर्जुनाने सांगितलं, देवा आठवलं एक वाक्य, काय, ए दिन भी चले जाएंगे. एक लक्षात ठेवा, एखादा माणसाला दरिद्री आली, गरिबी आली, तरी खचून जायचं नाही. त्याने विचार करायचा, हे दिवस जाणार आहे. कारण अर्जुनाने भगवंताला सांगितले ना, भगवंताने त्याला होकार दिला आहे. आणि एखाद्याकडं गडगंज संपत्ती आहे, धर्मासाठी, ज्ञानयज्ञासाठी जर दान होत नसेल, हां, तर ते जायला सुद्धा वेळ लागत नाही. म्हणजे हे दिवस सुद्धा जातील. लक्ष्मीला आपण चंचल आहे असं म्हणतो. ती का चंचल आहे? ती लवून भजून जर खाल्ली तर राहते, अन्यथा राहत नाही. विठाला विठाला या नरांतकाला आणि देवांतकाला स्वर्गातले देव वैतागले, मृत्यू लोकातले माणसं सुद्धा वैतागलेले होते. पण काय निमित्ताने यांचा वध करायचा याचा गणपती बाप्पा विचार करत होते. आणि विनायकाच्या रूपामध्ये कश्यप ऋषींकडं गणपती बाप्पा शास्त्राचं शिक्षण घेत होते. आणि त्यावेळेला काशीचा राजा, त्याच्या युवराजांचा विवाह सोहळा होता. आणि म्हणून पौरोहित्य करण्यासाठी त्यांच्या कश्यप ऋषींच्या आश्रमामध्ये हा काशीराजा गेला. आणि काशीराजा गेल्यानंतर पौरोहित्य करण्याचं विनंती केली कश्यप ऋषींना. आणि कश्यप ऋषींनी सांगितलं, मला पौरोहित्य करायला सध्या तरी समय नाही आहे, कारण इथं यज्ञयाग सुरू आहे. आणि यज्ञयाग सुरू असताना अर्धवट यज्ञ सोडून मी कुठेही पौरोहित्य करायला येऊ शकत नाही, भले राजाच्या युवराजाचं लग्न असलं तरीसुद्धा. आता त्याच्यापेक्षा मोठ्या कोणाचं लग्न निश्चितच असू शकत नाही, मग कुणीतरी द्या. त्यावेळेला कश्यप ऋषीने विनायकाकडे बोट दाखवलं, माझा हा विनायक येईल पौरोहित्य करायला. त्यांना ते कठीण वाटलं जरा. पोरगं लहान 10 वर्षाचं, हे पौरोहित्य करणार कसं? ते म्हटले, नुसतंच पौरोहित्य नाही करणार, ते बरंच काय काय करेल. लग्न निर्विघ्नपणे पार पाडण्याची सामर्थ्यसुद्धा त्याच्याजवळ आहे. नुसतं पौरोहित्य तर करेलच, पण तुम्ही कोणाच्या राज्यात लग्न करताय? नरांतकाच्या. मग नरांतकाचं युद्ध होऊ शकतं, लग्नात विघ्न येऊ शकतं, बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? तुमची काय तरतूद आहे, काय व्यवस्था आहे? अजून तरी काही व्यवस्था नाही आहे. मग ती व्यवस्थासुद्धा माझ्या विनायक त्या ठिकाणी करेल. आणि म्हणून त्याने होकार दिला. आणि होकार दिल्यानंतर त्यांच्या रथामध्ये निघाले विनायक. गणपती बाप्पा म्हणजे विनायकाच्या रूपामध्ये निघाले. निघाल्यानंतर हा जो नरांतक आहे त्याच्या काही राक्षसाने गणपती बाप्पावरनं ह्या काशीराजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गणपती बाप्पाचं एक अस्त्र आहे, त्या अस्त्राला आपण परशु म्हणतो. आणि आपल्या अगदी गावरान भाषेमध्ये, गावठी भाषेमध्ये त्याला कुऱ्हाड म्हटलं जातं. ती बाप्पाकडं सदैव असते. ह्यांच्या रथाला आडवा यायच्या आतच अशी कुऱ्हाड भिरकावली, एका घावासरशी त्याचे 2 शिरछेद त्या ठिकाणी करून टाकला. शिर धडा वेगळंच झालं. अर्थात मला सांगा, या राजाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? राजा घाबरला.
अजून माझ्या पोराचं लग्न होतंय, शत्रूच्या उगाच शापटावर पाय दिला, आता काही खरं नाही म्हणले. गणपती बाप्पा म्हणले एवढं का घाबरता, मी आहे ना तुमच्याबरोबर, मी असताना कशा पाय घाबरता. अहो म्हणजे कशाला शत्रूच्या शेपटीवर पाय दिला, लग्न निर्विघ्न पार पडेल की नाही मला भीती वाटते. म्हणले माझ्या गुरूंनी काय सांगितलंय, मी कोण आहे, विघ्नहर्ता, विघ्न येऊच देणार नाही. आल्यानंतर हरवायची ताकद तर आहेच माझ्याकडे, पण येऊच देणार नाही. पण हे ज्या वेळेला नरांतकाच्या दरबारात कळालं, मग कोण आहे हे पोरग, याचा आत्ताच त्या ठिकाणी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून त्याने त्याचं चुलत्याला पाठवलं. धुंदुराक्षी दैत्य नावाचा दैत्य होता तो चालून आला. तो चालून आल्याबरोबर त्याला जवळ बिलकुलच दिला नाही गणपती बाप्पाने. जवळ त्यांच्या पिताश्रीने दिलेलं त्रिशूळ होता. त्यांच्या पिताश्री देवादिदेव महादेवाचं ते प्रमुख शस्त्र आहे त्रिशूळ. मग या त्रिशूळाच्या एका घावासरशी हा दैत्य सुद्धा गारद करून टाकला. आता राजा आणखीन सुरक्षित व्हायला पाहिजे का नको, राजा आणखीन घाबरायला लागला. राजाला धीर देत देत देतच काशीमध्ये गेले. काशीमध्ये गेल्यानंतर लग्नाची त्या ठिकाणी सगळी व्यवस्था सुरू झाली. आणि व्यवस्था सुरू झाल्यानंतर नरांतकाने ठरवलं लग्न काही होऊ द्यायचं नाही, लग्नात विघ्न आणलं पाहिजे. आणि जर याचं लग्न सुखासुखी पार पडलं तर आपल्याला किंमत उरणार नाही. पहा, काही लोक आपली किंमत कमी होती म्हणून दुसऱ्याची लग्न मोडतात. काही लोक आपल्यापेक्षा चांगला सोयरा त्याला मिळाला याचं दुःख झालंय म्हणून लग्न मोडण्याचा प्रयत्न करतात. नसलं पोरग दारू पित तरी म्हणते ते पित होतं बरं का, आम्ही एकदा पाहिलं होतं. आणखीन काय काय सांगतील आता ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. चांगलं आम्हाला दुसऱ्याचं पाहवत नाही. पण इथे गणपती बाप्पा होते. बाप्पाने सांगितलं त्यांचं कितीही सैन्य येऊ द्या, काही येऊ द्या, तुम्ही घाबरून जायचं कारण नाही. ते म्हटलं माझ्याकडं जमतेम सैन्य आहे हो, ते आसुरी बल आहे त्यांच्याकडे. म्हणले माझ्याकडे सगळे बलाबल आहे, घाबरून जाऊ नका. येवाना त्यांच्या सेवकांनी वर्दी आणली की देवंतकाचं सैन्य चालून येते दैत्यांचं. घाबरून गेला राजा. गणपती बाप्पाने सांगितलं घाबरून जायचं नाही, मी सगळी व्यूहरचना करतो, तुमचं सैन्य राखीव कोठ्यात राहू द्या, गरज वाटली ते बोलवीन, तुमच्या सैन्याची मला गरज नाही. गणपती बाप्पांनी सगळ्या गणांना बोलवलं कैलासावर आणि त्या गणांच्या तुकड्या केल्या. सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमी कावा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराज सैन्य एका बाजूने कधीच पाठवत नव्हते, त्याचे छोटे छोटे तुकड्या करायचे. हा गणिमी कावा गणेश पुराणातून छत्रपती शिकले बरं. बऱ्याचसा म्हणजे छत्रपतींचा गणिमी कावा हा सुद्धा एक अभ्यासकाचा भाग आहे. ह्यामध्ये गणपती बाप्पाने केलेला जो गणिमी कावा आहे ना, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. गणपती बाप्पाने काय केलं, 20 गणांची एक तुकडी केली आणि त्याचा एक गणाध्यक्ष नेमला. पुन्हा 20 गणांची तुकडी केली, त्याचा महामंडलेश्वर नेमला. पुन्हा आणखीन गणांची एक तुकडी केली, त्याचा गणपती नेमला. पुन्हा आणखीन गणांची तुकडी केली, सगळ्या तुकड्या 20-20 लोकांच्या आणि त्याचा एक प्रमुख. म्हणजे असे 21 जण, एक नेतृत्व करायला आणि 20 जणांची त्याची फौज मिळून किती झाले, 20 आणि 1 21. म्हणून गणपती बाप्पाला मोदक 21 व्हायचे असतात, लक्षात ठेवा. ओघ आपला एकच नाही ठेवायचा, लक्षात आलं का. 21 ह्या संख्येचा उगम इथून झालेला आहे. कारण मृत्यू लोकातलं पहिलं संकट हरण्याचं काम हे गणपती बाप्पाच्या माध्यमातून होतं आणि त्यांच्यासोबत ही 21 जणांची टीम होती. म्हणून मग मला सांगा, रसद एकट्याला पुरवून जमेल का? तुमचे मोदक म्हणजे त्यांची रसद आहे. ही रसद खऱ्या अर्थाने त्या सगळ्या गणांना मिळावी म्हणून 21 मोदक वाहण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली. विठाला विठाला या 21 जणांची टीम लावली. अर्थात कैलासाचे गण होते, ते त्यांना ट्रेनिंग देण्याची काही गरज नव्हती. इथे गणपती बाप्पाने अजून एक फॉर्म्युला वापरला. मृत्यू लोकातलं पहिलं महिलांचं दल निर्माण केलं गणपती बाप्पाने. म्हणजे बऱ्याच वेळेला काही लोकांना माहीत नसेल, पण गणपती बाप्पाने या वेळेला पहिल्या युद्धात महिलांना रणांगणामध्ये उतरवलं, ते सुद्धा 21च्याच तुकडीने. त्यांच्या पण तुकड्या अशाच केल्या. अर्थात हा जो काही नरांतक होता त्याच्या नावात एक गोष्ट दडलेली आहे. नरांतक म्हणजे नरांना मारणारा, म्हणजे पुरुषाला मारणारा. स्त्रियांवर तो शस्त्र उचलत होता का? नाही. ही कमजोरी कोणाला कळाली? गणपती बाप्पाला. मग हे जे काही गण नेमून ठेवले होते ना, त्यांना सांगितलं जोपर्यंत इशारा होत नाही
तोपर्यंत तुम्ही जागा सोडायची नाही. शिवाजी महाराज असेच सांगायचे, तुम्ही वनामध्ये, गुहेमध्ये, डोंगरदर्यामध्ये दडून बसत, जेव्हा तुतारी वाजायचे तेव्हा आमचे बाहेर पडायचे, तोपर्यंत हे मरणाच्या जबड्यात यायचे. तसं गणपती बाप्पाने यांना सांगितलं, आमच्या माता भगिनी सज्ज आहेत, गरज पडली तर तुम्हाला बोलवणार आहे, तुम्ही राखीव आहात. म्हणजे राज्य राखीव दल जे म्हणतो ना आपण, या राज्य राखीव दलाची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पाने सुरू केलेली आहे. महिलांची फौज गणपती बाप्पाने पुढं केली. आता हा कोणाला मारणार आहे? नरांना मारणार आहे. महिलांची फौज पाहिल्यानंतर याचा नाईलाज झाला. महिलांवर शस्त्र काही त्याला उगारता येईना. मग पण हा तेवढ्यात पराभव माने ना, महिलांबरोबर युद्धही करे ना. गणपती बाप्पाने सांगितलं याला मारलं तर पाहिजे, याचं सैन्य संपवलं तरी पाहिजे. आमच्या महिला प्रतिकार करायला तयार आहेत, पण समोरचा प्रतिकार करत नाही. मग युद्ध तसं होत नाही. मग आता महिला पुढे करायच्या आणि मागून आमचं सैन्य काढायचं. कोणाचं? गणांचं. मग मागून सैन्य काढलं आणि पिछाडीहून त्या ठिकाणी हमला केला. आणि पिछाडीहून हमला केल्यानंतर यांना कळालंच नाही मागून नेमकं कोण आलंय ते. आणि मागून हमला झाल्यानंतर पुढून महिला आहेत, पाठीमागून गण आहे. जायचं कुठं? जायला हा दरवाजा आणि इकडचा दरवाजा, इकडं दरवाजा नाहीच आहेत. मग जाणार कुठं? एक तर मागं नाही तर पुढे. पुढे जावं तर बायका आहेत, मागं जावं तर गण आहेत. मग शेवटी बायकांकडे तर जाता येईना, कारण बायकांनी हरवला हा किती मोठा कलंक आहे. मग तो कलंक लागू नये म्हणून त्यांनी सांगितलं गणांबरोबर युद्ध करा. गण सज्ज होते, गणांबरोबर प्रचंड युद्ध झालं. युद्ध भडकलं. गणपती बाप्पाने त्या ठिकाणी एंट्री केली. गणपती बाप्पाने आपलं परशु आपल्या जवळ ठेवलेलं होतं आणि त्या परशु हातामध्ये आल्याबरोबर गणपती बाप्पाची नरांतकाची युद्धाला सुरुवात झाली. फार काही युद्ध रंगलेलं नाही. गणपती बाप्पाचं सामर्थ्यच एवढं मोठं होतं, कारण या युद्धामध्ये सगळ्या देवदेवतांनी गणपती बाप्पाचं शुभचिंतन केलेलं होतं. आणि म्हणून सगळ्या देवदेवतांचं शस्त्रास्त्र गणपती बाप्पाला अवगत होती. आणि याला मात्र त्यांच्या शुक्राचार्यांनी जे काही दिलेलं होतं तेवढंच होतं, जास्त काही नव्हतं. मग गणपती बाप्पाचं आणि नरांतकाचं ज्यावेळेला युद्ध भडकलं गेलं आणि आवण त्या ठिकाणी युद्ध रंगात आल्यानंतर दैत्य सेना हरायला लागली. हे नरांतकाच्या लक्षात आल्यानंतर तो थोडा गाफील झाला. गाफील झाल्याबरोबर गणपती बाप्पाने परशुचा वार घातला आणि घातल्याबरोबर नरांतकाचं शिर जमीनदोस्त झालं आणि गणपती बाप्पाचा प्रचंड मोठा विजय झाला. आणि सगळ्या देवांनी गणपती बाप्पाचा जय जयकार केला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, विठाला विठाला. गणपती बाप्पाचा पूर्णपणे विजय झाला आणि नरांतकाचा अंत झाला. म्हणजे काय झालं? संपूर्ण आर्यव्रत, संपूर्ण पृथ्वी यांच्या जातातून मुक्त झाली. म्हणून सगळ्या लोकांना आनंद झाला. आणि ही सगळी मोहीम संपन्न झाल्याबरोबर गणपती बाप्पांनी सांगितलं, म्हटले आता माझं कार्य झालेलं आहे, आता मला तुम्ही निरोप दिला पाहिजे, नाही का. राजाला सांगितलं तुमच्या युवराजांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे, वराडी मंडळी जेवून गेले, शत्रू नामशेष झालेला आहे, सगळं झालेलं आहे, मग आता मला तुम्ही परवानगी द्या. आता राजा काय परवानगी द्यायला तयार होईना. तुम्ही एवढं मोठं कार्य केलं की तुमच्याशिवाय आम्हाला चैन देणार नाही, आम्हाला करमणार नाही, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. गणपती बाप्पाने सांगितलं मी एका जागेवर फार काळ थांबत नाही, पण फारच विनंती झाली. मग गणपती बाप्पाने सांगितलं तुम्हाला एक पर्याय सांगतो. म्हणजे काय पर्याय? काहीतरी सांगा, पण तुम्ही आमच्या जवळ राहा. मग गणपती बाप्पाने सांगितलं की या पुढच्या कालखंडामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माझी मृत्तिकेची मूर्ती आणा. मृत्तिकेची म्हणजे मातीच्या, तर कोण प्लास्टर ऑफ पॅरिसची अंत, कोण कशाची अंत. बाप्पाचीच इच्छा आहे मूर्ती कशाची असावी, कशाची असावी, मातीची असावी. ही गणपती बाप्पाची इच्छा आहे, कारण ती विसर्जित झाल्यानंतर त्यातला काही अंशसुद्धा राहिला नाही पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा भाग आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे मूर्त्या जर बनवल्या तर त्या विसर्जन झाल्यानंतर त्या पूर्ण विरघळत नाही. म्हणून गणपती बाप्पांनी जर आम्हाला असं सांगितलं आहे, गणेश पुराणात स्पष्टपणे याच्या नोंदी सापडतात की मृत्तिकेची म्हणजे मातीचीच मूर्ती असावी. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, गणेश उत्सव साजरा करत असताना गणपतीची मूर्ती ही मातीपासून बनवलेलीच घ्या, प्लास्टर ऑफ पॅरिसची घेऊ नका, कारण ते विसर्जन त्या मूर्तीचं पाण्यामध्ये विघटन तेवढ्या ताकदीनं होत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तसा जगभर गणपतीचा उत्सव होतो, पण एक स्पर्धा असते मंडळांची.
माझा एवढा, त्यांचा एवढा, ह्या मंडळाचा तेवढा, त्या मंडळाचा तेवढा, त्या मंडळाचा तेवढा. अजून एक स्पर्धा असते, कोणाचा आवाज जास्त, कोणाचा आवाज कमी. ह्याची साऊंड सिस्टीम त्याच्याकडं, त्याची साऊंड सिस्टीम याच्याकडं. आता ह्याच्यात काय उपासना आहे हो? गणपतीचे 10 दिवस हे उपासनेचे आहेत. उपासना नावाची चीजच नाही आहे. बरं अजून एक सांगू तुम्हाला, गणपती बाप्पाला आणायला रजा टाकली पाहिजे गुरुजी, की बुडवायच्या वेळेला रजा टाकली पाहिजे? लोक कधी रजा टाकतात? आणायला. ज्या दिवशी गणपती विसर्जन असेल त्या दिवशी रजा टाकतात. हे विठाला विठाला. गणपती बाप्पाने काशीच्या राजांना आणि सर्व प्रजाजनांना सांगितलं की तुम्हाला माझी आठवण येते ना, तर 10 दिवस माझी प्राणप्रतिष्ठा करा आणि अनंत चतुर्दशीला माझं विसर्जन करा. आणि तेव्हापासून गणपती बाप्पाने सांगितलं की भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत 10 दिवस मी मृत्यू लोकामध्ये राहील. पण कधी कधी असा प्रश्न पडतो की गणपती बाप्पाकडून काही चूक घडली की काय, की जा मृत्यू लोकामध्ये आणि मानवामध्ये जाऊन राहा आणि तिथं बस आणि डॉल्बी डीजेवर नको नको ती गाणी ऐकत बस. जी गणपती बाप्पाला गाणी ऐकण्याची इच्छा नाही अशी गाणी तिथं लावली जातात. लावतात की नाही लोक? भक्तिगीतं ऐकायला भेटतात का गणेशोत्सवामध्ये? क्वचित एखादे जे काही धार्मिक मंडळ असेल त्यांच्याकडे मिळतात. पण जनरली जर सगळा जर सर्वे केला काहीतरीच लावलेलं असतं बुवा. आणि गणपती बाप्पा पुढं पण आणखी रेकॉर्ड डान्स, आणि त्या रेकॉर्ड डान्सला गाणी अशी मस्त सुंदर लागलेली असतात. काका 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 नाथ खोळा गणपती पोळा असं म्हणतात. ती गाणी ऐकण्याच्या मानसिकतेत नसतात. पण गणपती बाप्पाला 10 दिवस या काशीराजाला दिलेल्या वचनामुळं इच्छा असो अथवा नसो ऐकावी लागतात, कारण त्याचे कान मोठे आहेत. विठाला विठाला. आणि कृतयुगामध्ये विनायकाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा असताना काशीराजाला आणि तथाकथित प्रजेला दिलेलं वचन ते पूर्ण करण्यासाठी अगदी आता कलियुगापर्यंत गणपती बाप्पाने आपलं वचन पाळलंय. पण त्यावेळची प्रजा आणि आजची प्रजा याच्यामध्ये उपासनेमध्ये फरक पडलाय. गणपती बाप्पाने फरक पडू दिला नाही, पण आमच्यात मात्र फरक पडलाय. आमची ती उपासना राहिलेली नाही. ना गणपती बाप्पाचं स्तोत्र कोणाला पाठ आहे, ना गणपती बाप्पाच्या उपासनेचे मंत्र कोणाला पाठ आहे, ना आरती पाठ आहे, ना काहीच नाही. बऱ्याच वेळेला आरती चुकीची सुद्धा म्हटली जाते. सुख करता दुःख करता असं म्हणतात लोक. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. दुःख करता नाही हो, दुःख हारताय. पण बरेच लोक दुःख करता म्हणतात. दुःख करता जर तो असेल तर त्याच्यापेक्षा दुसरं कोणी तुमचं दुःख हरण करणारं नाही आहे. शेवटच्या चरणामध्ये काही लोक म्हणतात संकष्टी पावावे, काही लोक म्हणतात संकटी पावावे. नक्की काय? आरती कोणी लिहिली त्यांना विचारलं पाहिजे. आरती लिहिणारे कोणी? बाप्पाची आरती लिहिणारे कोणी माहिती आहे का? कोणी लिहिली गणपती बाप्पाची आरती? समर्थांनी लिहिली. दास रामाचा वाटप आहे सदना शेवटच्या चरणामध्ये म्हटलेलं आहे. त्याने ही आरतीची रचना केलेली आहे. त्याने त्याच्यामध्ये लिहिलेले संकटी पावावे. तो तसाही तुम्हाला पावतोय, पण संकट आल्यानंतर तो पावला पाहिजे असं समर्थांनी वाक्य त्याच्यामध्ये. कोणी संकष्टी म्हणतो, कोणी संकटी म्हणतं. म्हणजे आपण नेमकं आरती सुद्धा बरोबर म्हणतो की नाही हाही त्याच्या पाठीमागचा भाग आहे. विठाला विठाला. हा जो तुकोबरायांचा अभंग आहे, या अभंगामध्ये गणपती बाप्पाचे जे उपासक आहे चिंतामणी देव, चिंचवडचे चिंतामणी देव, त्यांचा आणि तुकोबरायांचा या अभंगामध्ये खऱ्या अर्थाने संवाद आहे. हा संवाद एक वैचारिक लेवलचा आहे. ती वैचारिक लेवल अशी आहे, एका बाजूला अंतकरणामध्ये नम्रपणा आहे आणि दुसऱ्या बाजूला अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी म्हणजे सर्व काही. तुकोबराय अतिशय नम्र व्यक्तिमत्व. म्हणजे तुकोबरायांना मोठेपणा कधी आवडलेच नाही. तुकोबराय स्पष्टपणे सांगतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण
साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण दे गा देवा लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा साखरेचा रवा लहानपण दे गा देवा लहानपण दे गा देवा. महाराज सांगतात देवा मला लहानपण दे. तुम्ही पहा एखादं लहान लेकरू असेल त्याच्याकडून काही चुकीचं घडू द्या कसंही घडू द्या त्याला सगळेजण माफ करतात की नाही. मोठ्यांना कोणी माफ करतं का? कोणीच माफ करत नाही. म्हणून महाराज म्हणले ते मोठेपणच काही कामाचं नाही, नकोय मला ते मोठेपण. एक ठिकाणी महाराज तर असं स्पष्टपणे सांगतात की माझ्या मीपणावरी पडो पाषाण जळ हे भूषण नाम माझे. मला मोठेपणा माझ्या मोठेपणावर दगड पडू द्या. पाषाण म्हणजे दगड पडू द्या, नकोय मला तो मोठेपणा. मला नावाची काही गरज नाही. तुम्ही संबंध तुकोबर यांची गाथा पहा. तुकाराम म्हणे का तुका म्हणे? तुका म्हणे. आता आज रोजी ज्याचं नाव तुकाराम असेल त्याला जर म्हणलं ए तुका, तू बाय सावरी ती नीट नाही बोलता येत का तुला? माया नावातला राम नाही तुला दिसत का? तुकोबरायांच्या नावात राम होता आणि अंतकरणात सुद्धा राम होता. ज्ञानोबराय स्पष्टपणे सांगतात सर्वा घटी राम देहादेही एक. आणि जोपर्यंत या घटामध्ये, घट म्हणजे हा देह, घटात जोपर्यंत राम आहे तोपर्यंतच आपलं काम आहे. आणि ज्या वेळेला या घटातला राम निघून जाईल त्यावेळेला आपल्याला ठेवलं का? नात्या गोत्यातली घरातली बायका पोरं कोण ठेवल का आपल्याला? राम आहे तोवरच आपल्याला किंमत आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो ते हालो हाय बाय करण्यापेक्षा देहातल्या आत्मारामाचं स्मरण करून समोरच्याला नेहमी रामरामच घालत चला. ही रामराम घालण्याची पद्धत जर कोणी आणली असेल, पहिली आपल्या संस्कृतीमध्ये प्रणाम दंडवत ही पद्धत होती. मग ही रामराम घालण्याची पद्धत आली कुठून सुरू झाली? काही शास्त्रपुराणं पाहिली त्याच्यात नाही सापडणार तुम्हाला. याची सुरुवात करणारं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा ज्या वेळेला 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला त्यावेळेला महाराजांनी 2 पहिले अध्यादेश काढले. पहिला अध्यादेश होता आम्ही सर्व हिंदूंनी मिळून संघटित होऊन गोमातेचं रक्षण करावं. आणि दुसरा अध्यादेश होता की आमची संस्कृती, आमचं आराध्य दैवत की ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम संबोधलं जातं त्या दैवताचं नाव आम्हाला सदैव घेता यावं. ओसंत नसते आम्हाला, कधी कामानिमित्ताने आम्ही देवाचं नाव घेतोच असं नाही, पण सहज तुमच्या मुखातून देवाचं नाव बाहेर पडावं ही छत्रपतींची संकल्पना. मग त्याने सांगितलं की बाबांनो, आपल्या स्वराज्यातल्या जी रयत असेल आजपासून आपण फरमान जारी करू की आपले नातेवाईक, आपले गणगोत, आपले मित्रमंडळी जे कोणी असतील, जे जेव्हा जेव्हा आपल्याला कधीतरी भेटतात, नात्यातली माणसं मित्रमंडळी रोज रोज कोणी भेटत नाही, कधीतरी एकदा भेटतात. मग एकदा ती व्यक्ती समोर आली की प्रणाम दंडवत घालायचं बंद करायचं. मग काय करायचं महाराजांनी सांगितलं राम हे अक्षर उच्चारायचं, पण एकदा नाही 2दा राम म्हणायचं. राम राम म्हणजे राम राम. आणि तुम्ही पहा ज्यावेळेला आपण समोरच्याला रामराम घालत असतो त्यावेळेला तुम्हाला हात जोडा असं सांगण्याची गरज लागते का? नाही लागत. आपोआप हात जोडले जातात. आपण रामराम घातल्यानंतर ते स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कोणी असू द्या, तो सुद्धा आपल्याला रामराम घालतोच ना. ते प्रणाम दंडवत किंवा नमस्कार हॅलो हाय बायवाला घालीलच याची गरज म्हणजे होईल का नाही याची शास्त्रच नाही. मधला काळ 2022च्या अगोदरचा काळ 2 वर्ष सगळ्या जगाने पाहिला आहे. ते हॅलो हाय बायला बंदी आली होती. ही विधात्याला कदाचित मान्य नसावी, कारण हॅलो हाय बाय करायचं म्हणजे हात लावायचा, हाताला हात मिळवायचा. आणि त्यावेळेला हात मिळून देत होते का? सोशल डिस्टन्सिंग, लांब व्हा, जवळ नका हो. तेव्हा आमच्या छत्रपतींनी दिलेला तो विचार जगाने मान्य केला, कारण रामराम घालण्यासाठी हात मिळवायची गरज नाही, हात जोडायची गरज असते. हे छत्रपतींचा विचार जगाने मान्य केला. दुर्दैवाने आम्हाला किती मान्य झालाय आणि किती नाही झालाय ही विचाराची एक
संशोधनाची खऱ्या अर्थाने गरज आहे. विठाला 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 तुकोबरायांची ख्याती एवढी प्रचंड वाढलेली होती. वाढण्याचं कारण असं होतं, आनगड शहाने रामेश्वर शास्त्री भट्टांना शाप दिला होता. ज्याने माझ्या विहिरीमध्ये स्नान केलंय ना, याची हिंमतच कशी झाली माझी परवानगी न घेता. इतिवृत्तांत सगळ्यांना माहिती, मी विस्तार त्याचा करणार नाही, मला बाप्पांबद्दल जास्त बोलायचं आहे. पण तो शाप दिल्यानंतर त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला. दाह होऊ लागल्यानंतर कोणाकडे जायचं. पण त्यांचे काही सेवक तुकोबरायांकडे आले आणि तुकोबरायांनी काय केलं त्यावेळेला, त्या सेवकांकडे एक अभंग लिहून दिला आणि तो अभंग त्यांच्याकडे पाठवला. चित्तशुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याकरण खाती व्याकरण खाती सरपत्या. तो अभंग त्यांनी वाचला. थोडंसं बरं वाटलं. कशाने बरं वाटलं? नुसता अभंग वाचलाय, अख्खी गाथा वाचल्यानंतर काय होईल? पण गाथा वाचायला बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात, ज्याचा माथा ठिकाणी होते त्याने गाथा वाचली पाहिजे. माझं तसं म्हणणे नाही, माझं उलटं म्हणणे, ज्याला माथा ठिकाण्यावर आणायचा आहे त्याने गाथा वाचला पाहिजे. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं. कारण एका अभंगामध्ये रामेश्वर शास्त्रींसारख्या दशग्रंथी ब्राह्मणाच्या जर त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होते, मला वाटते तितके अभ्यासक तुम्ही आम्ही नक्की नाही. दशग्रंथी ब्राह्मण होते, ते सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. त्यांच्या मनात जर परिवर्तन होते तर गाथा अख्खा वाचल्यानंतर आमच्यात किती परिवर्तन होईल. तुकोबरायांचं सामर्थ्य त्यांनी लिहून ठेवलंय बा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. विठाला विठाला विठाला